काका घरी नसताना काकीने मला घरी बोलावलं होतं. तिला काही मदत हवी असेल, पण मी तिच्याकडे गेलो होतो तेव्हा तिने मला तिच्या बेडरूममध्ये नेलं. ती म्हणाली, काका घरी नाही आहे, त्यामुळे आता तूच माझी मदत कर. मी तुला काही नवीन गोष्टी शिकवते. असं म्हणून तासभर माझा आपल्या नवीन घराचे बांधकाम होत आलं होतं. ते काम कसं चाललंय हे बघण्यासाठी मी ये जा करत असायचो. माझ्या घरापासून नवीन घराचं अंतर 15 किलोमीटर होतं. मी त्या नवीन घराचे काम बघायला गेलो होतो. तिथे समोर राहणाऱ्या काकू मला चहा पाण्यासाठी सारख्या बोलावत असायच्या. त्यांच्या आग्रहाखातर एके दिवशी मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्या माझ्यासमोर खूपच बोल्ड अंदाजात आल्या होत्या. त्यांनी त्यांची साडीही एका वेगळ्याच पद्धतीने घातली होती. मी त्या घरात शिरताच त्यांनी मला चहा घेण्यासाठी विचारलं. मी चहा घेत नाही असं मी त्यांना म्हणालो, पण त्या तर मला फार आग्रह करत होत्या आणि शेवटी त्यांनी मला चहा आणून दिला. चहा देताना त्यांनी माझ्या हातावरून हात फिरवला होता. मला तेव्हा वेगळंच काहीसं वाटत होतं. मी तर त्यांची ती मजाक समजलो होतो, पण काकी पुढे मला माझ्या जीवनाचा पहिला अनुभव देणार होत्या याचा मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. त्यावेळी ते मला म्हणाल्या की तू आज अगदी योग्य वेळेस घरी आला आहेस. आज कोणीच घरी नाही आहे. मला तुझी थोडी मदत हवी आहे. पण मदत करण्याच्या बहाण्याने त्याने मला बेडरूममध्ये नेलं. तुला आज काहीतरी नवीन अनुभव देते असं म्हणून त्यांनी. मी 22 वर्षाचा होतो. आमची परिस्थिती फार बेताची होती, पण माझ्या मेहनतीच्या जोरावर मी बराचसा पैसा कमावला होता आणि त्यामुळे माझ्या आईवडिलांना एका छोट्याशा घरातून मी एका मोठ्या बंगल्यात राहायला नेणार होतो. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. घराचं बांधकाम बऱ्यापैकी होत आलं होतं, त्यामुळं मी ते बघण्यासाठी त्या ठिकाणी ये जा करत असायचो. तेव्हाच मला एक दिवस लक्षात आलं की तिथे समोर राहणारी 32 वर्षाची एक महिला सारखी माझ्याकडे बघत असायची. पण मी माझ्या कामात व्यस्त असायचो. पण जेव्हाही माझं लक्ष जायचं तेव्हा मला दिसायचं की ती मला सारखी निहारत असते. एक दिवस तिने मला इशाराने बोलावलं. तिच्या जवळ गेल्यावर ती म्हणाली की काय हो नवीन शेजारी, कधीपर्यंत होणार आहे तुमच्या घराचं काम. अशाने आमची ओळख झाली. तिचं नाव भावना होतं. मी तिला पहिल्यांदा काकू म्हणूनच बोललो होतो. भावना माझ्याकडे एकसारखी बघत होती. आमच्या घराच्या समोरच तिचं घर होतं, पण तिचं घर एकदम साधंसुधं होतं. तिचं राहणीमान अगदी साधं होतं. नेहमी ती साडीवरच असायची. आपणही काही दिवसांनी इथे राहायला येणार आहोत या अनुषंगाने मी तिच्याशी बोलायचो, कारण तीच आमची भावी शेजारी होती. ही गोष्ट सोडली तर मला तिच्याशी बोलण्यात अजिबात रस नव्हता, कारण मी 22 वर्षाचा मुलगा होतो आणि ती 32 वर्षाची महिला होती. एका घराचे बांधकाम चालू असताना मी तिथे खुर्ची टाकून बसलो होतो. तेव्हाच भावनाने संध्याकाळच्या वेळी मला चहा आणून दिला. तिने तो चहा मला बसल्या ठिकाणी आणून दिला होता. ती मला म्हणाली की मी तुम्हाला सकाळपासून बघते. तुमच्या घराच्या कामाकडे चांगलंच लक्ष आहे. भावनाचं हे वागणं पाहून मला खूप छान वाटलं होतं, कारण आम्हालाही असे चांगले शेजारी हवे होते. माझ्या आई वडिलांनी खूप हालाकीचे दिवस काढले होते आणि मोठ्या कष्टाने त्यांनी माझं शिक्षण केलं होतं. आमच्या घरात माझे आई बाबा, मी व माझा एक लहान भाऊ होता. माझा लहान भाऊ 16 वर्षाचा होता. नुकतंच त्याचा ॲडमिशन मी दुसऱ्या शहरातील कॉलेजमध्ये केलं होतं. आता तोही कॉलेजला जाऊ लागला होता. नवीन बंगल्याच्या बांधकामाबद्दल घरात कोणालाही माहीत नव्हतं. माझं जसं शिक्षण पूर्ण झालं तसा मी या ठिकाणी नोकरीला लागलो आणि काहीच महिन्यात नोकरी करत करत मी स्वतःचा बिझनेस उभा केला. त्या बिझनेसमध्ये कमी वेळात मला खूप चांगला नफा झाला आणि त्यामुळेच मी आज माझ्या या बंगल्याचं बांधकाम करू शकलो. माझ्या आईवडिलांसाठी मी खूप आनंदी होतो. भावाचं शिक्षणही चांगलं चालू होतं. अधूनमधून मी त्याला भेटण्यासाठी त्याच्या हॉस्टेलमध्ये जात असायचो. असंच एके दिवशी मी बांधकाम कुठपर्यंत आलं हे बघण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मला समजलं की मी परदेशातून बंगल्यासाठी काही गोष्टी मागवल्या होत्या. त्या येण्यासाठी उशीर होत होता, त्यामुळे बंगल्याचे बांधकाम पूर्ण व्हायला अजून थोडा वेळ लागणार होता.
कामाचा अंदाज घेऊन मी तिथून निघू लागलो तेव्हा मी पाहिलं की भावना तिच्या घराच्या दरवाजात उभी राहून माझ्याकडेच बघत होती. जेव्हा माझी नजर तिच्याकडे गेली तेव्हा मला तिच्या नजरेत थोडा वेगळेपणा जाणवला, कारण ती माझ्याकडे काही वेगळ्याच नजरेने बघत होती. तेव्हा तिने मला हात दाखवला. मीही तिला बाय करून तेथून निघालो. भावनाचं हे वागणं मला काही समजत नव्हतं, कारण आमची एवढी ओळखही नव्हती. तरी मी तेथे गेल्यावर ती माझ्याशी बोलल्याशिवाय राहायची नाही. दरवेळेस ती मला चहा नाश्ता करण्यासाठी बोलत असायची, पण मी काही ना काही कारण देऊन तिला टाळत असायचो. काही दिवसांनी मी बंगल्याच्या कामाच्या ठिकाणी जात होतो. त्यावेळी जोराचा पाऊस सुरू झाला. पाऊस एवढा भयानक होता की गाडीमधून मला समोरचं काही दिसत नव्हतं. हळूहळू मी बंगल्याजवळ पोचलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मला फार मोठा धक्का बसला होता, कारण बंगल्याची भिंत पाण्याने वाहून गेली होती. बांधकाम अजून कच्चं असल्यामुळे पावसाचा मारा त्याला सहन झाला नाही. झालेले नुकसान बघून मी खूप हताश झालो होतो. जोरात पाऊस असल्यामुळे तेथील कामगारही निघून गेले होते. तेव्हा मी बंगल्याच्या आडोशाला जाऊन उभा राहिलो. पाऊस खूपच जोरात सुरू होता, त्यामुळे मला परत घरी जाण्यासाठी पाऊस कमी होण्याची वाट बघावी लागणार होती. त्यामुळे मी तिथेच उभा राहिलो. बराच वेळ झाला, पण पाऊस काही कमी होण्याचं नाव घेत नव्हता. अशा परिस्थितीत काय करावं हे काही मला सुचत नव्हतं. त्यावेळी मी माझ्या घरी फोन लावला, पण नेटवर्क नसल्यामुळे घरीही फोन लागत नव्हता. काही वेळ थांबल्यानंतर अचानक मी समोर पाहिलं तर माझ्यासमोर भावना उभी होती. भावना हातात छत्री घेऊन समोरून चालत येत होती. संध्याकाळची वेळ आणि पावसामुळे बराच अंधार पडला होता. भावना एका हातात छत्री आणि एका हातात टॉर्च घेऊन ती हळूहळू माझ्या दिशेने चालत येत होती. तेव्हा टॉर्च प्रकाशात मी तिला पाहिलं. त्या मंद प्रकाशात भावना काही वेगळी दिसत होती. त्यावेळी तिच्या अंगावर साडी नसून मॉडर्न कपडे होते. तिच्या ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक लावलेली होती. भावनाचं हे रूप मी कधीही पाहिलं नव्हतं. तिला बघून मी तिच्याकडे बघतच राहिलो. तिच्याकडे असलेली छत्री तिच्या मनाने थोडी लहान होती, त्यामुळे तिचं अंग थोडंफार भिजलं होतं. तिचं भिजलेलं रूप पाहून माझी नजर तिच्या प्रती बदलत चालली होती. अशी सुंदर महिला मी आधी पाहिली नव्हती. तेव्हा भावनाने जवळ येऊन माझा हात पकडला व काही न बोलता ती मला तिच्या घराकडे घेऊन जाऊ लागली. तेव्हा मी काहीच न बोलता फक्त तिच्या मागे चालत होतो. ती पुढे चालत होती व मी तिला मागून निहारत होतो. तेव्हा माझी नजर तिच्या प्रत्येक गोष्टीवर जात होती. मी कोणत्याही महिलेला अशा प्रकारे कधीच पाहिलं नव्हतं. आज मला काय झालं होतं कोणास ठाऊक. भावनाचं ते रूप आणि त्या रूपाला साथ देणारा पाऊस जोरदार माझ्या मनावर प्रहार करत होते. माझ्या मनावरचा संयम तुटत चालला होता. तेवढ्यातच मला भावनाने आवाज दिला. तिच्या आवाजाने मी भानावर आलो. ती म्हणाली, विनोद, तू असा एवढ्या पावसात इथे काय करतोयस? एवढ्या जोराच्या पावसात असं थांबणं बरं नाही. त्यावेळी मी तिला म्हटले की मी पाऊस कमी होण्याची वाट बघत आहे, कारण मला घरी जायला फार उशीर झालाय. पण एवढ्या जोरात पाऊस असल्यामुळे मी इथेच थांबलोय. तेव्हा भावना म्हणाली की विनोद, मी तुमची शेजारी आहे. तू माझ्याकडून मदत घेऊ शकतोस. शेजारी संकटात कामी येणार नाही तर कधी येणार? तेव्हा मी स्मित हास्य केले. तेव्हा ती म्हणाली की हे घर आपलंच आहे असं समज. तिच्याशी बोलताना मी माझी नजर खाली करून तिच्याशी बोलत होतो. जेव्हा मी वर मान करून तिच्याकडे पाहिले तेव्हा मला तिच्याकडे बघून माझ्या शरीरात वेगळंच काहीसं होत होतं. तिचं रूप खूप मनमोहक होतं आणि ते माझ्या मनाला खूप भावलं होतं. पण मी स्वतःला शुद्धीवर आणलं. मला हे तर माहीत होतं की भावनाचं लग्न नक्कीच झालं असेल. त्यावेळी मी तिला म्हणालो, काकू, तुम्ही मला मदत केल्याबद्दल धन्यवाद. तेव्हा भावना म्हणाली की विनोद, तू मला काकू वगैरे अजिबात म्हणू नकोस. आत्ताच कुठे माझं लग्न झालंय. माझे पती काही दिवसासाठी बाहेरगावी कामाला गेले आहेत, त्यामुळे मी इथे एकटीच असते. आणि यापुढे तू मला काकू म्हणून हाक मारू नकोस. आपल्यात तसं वयाचं अंतर आहे तरी किती. आणि हो, यापुढे काही जर मदत लागली तर मला आवाज द्यायला विसरू नकोस. यापुढे काही मदत लागली तर मी तुला करेल आणि मला लागली तर तू मला करशील, हो ना? त्यावेळी मी तिच्याकडे बघून मान डोलावली.
मी पावसाने थोडा फार भिजलो होतो. मला थंडी वाजत होती आणि मी थोडा थरथर करत होतो. तेवढ्यात भावनाने माझा शर्ट काढायला सुरुवात केली. तिच्या स्पर्शाने माझ्या अंगात एक वेगळीच लहर जाऊ लागली. मला ते आवडतही होतं आणि पटलंही नव्हतं. मी तेव्हा द्विधा मनस्थितीत होतो. मला काय करावं काही सुचत नव्हतं. मला त्या गोष्टी चांगल्याही वाटत होत्या आणि स्त्रीचा स्पर्श माझ्यासाठी नवीन होता. त्यामुळे मी भावनाला थांबवलं. तिच्या वागणुकीबद्दल मी तिला बोललो. तेव्हा ती म्हणाली, "विनोद, अजिबात काळजी करू नकोस. तुझा शर्ट पूर्ण ओला झालाय, त्यामुळे तुला थंडी वाजते. मी माझ्या नवऱ्याचा एक शर्ट तुला आणून देते. तो तू घाल. दुसरा शर्ट आणून देण्यापर्यंत ठीक होईल." पण माझा शर्ट ती काढायला लागली होती हे मला थोडं वेगळंच वाटत होतं. तेव्हा मी तिच्यापासून 2 पावले मागे झालो. तिने मला तिच्या नवऱ्याचा एक शर्ट आणून दिला. तो शर्ट मी घातला तर मला तो शर्ट अजिबात व्यवस्थित बसत नव्हता. तिने अजून काही शर्ट मला आणून दिले, पण त्यातील एकही शर्ट मला बसत नव्हता. त्यामुळे मी तिला म्हटले की जर तुमच्याकडे एखादं ब्लँकेट असेल तर ते मला तात्पुरतं दिलं तरी चालेल. तेव्हा भावनाने मला एक ब्लँकेट आणून दिले. ते ब्लँकेट घेऊन मी तिच्या घरातील सोफ्यावर बसलो होतो. मी जेव्हा घड्याळात पाहिले तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. मला घरी जाण्यासाठी खूप उशीर झाला होता. तेवढ्यात भावना माझ्यासाठी गरमागरम सूप घेऊन आली. ती म्हणाली की "विनोद, हे सूप पी, तुला बरे वाटेल." मी तिच्या हातून ते सूप घेतलं. भावनाचा स्वभाव मला फार आवडला होता. शेजारी एवढे चांगले असू शकतात हे मला माहिती नव्हतं. मला तशी थोडी भूकही लागली होती. त्यामुळे ते सूप पिल्यानंतर मला जरा बरं वाटू लागलं. सूप पित असताना भावना माझ्याकडे बसली होती. माझं लक्ष सारखं तिच्याकडे जात होतं. तिची सुंदरता बघून मी तर पुरता वेडा झालो होतो. तेवढ्यात भावना मला म्हणाली की "विनोद, आता तू घरी जाण्यासाठी खूप उशीर होईल. त्यामुळे आजची रात्र तू माझ्याकडेच थांब. आणि हो, काहीही चिंता करू नकोस. मी तुझी सगळी सोय करेल." भावनाचा एक एक शब्द आता माझ्या कानावर मधासारखा पडत होता. कारण तिचा आवाज खूप गोड होता. तिच्याकडे बघून मला असं वाटत होतं की माझी बायको ही हिच्यासारखीच असायला हवी. त्यावेळी मी विचार करत असताना भावना माझ्याजवळ आली. तिने एक हात माझ्या खांद्यावर ठेवला व दुसरा हात ती माझ्या केसांवरून फिरू लागली. ती म्हणाली की "तुझे केसही फार ओले आहेत." ती माझ्या केसातलं पाणी झटकत होती. भावनाचा स्पर्श मला आता हवा हवासा वाटू लागला होता. पण दुसऱ्या बाजूला मनात ही गोष्ट होती की भावना विवाहित आहे. तिने आपल्याला मदत केली आहे म्हटल्यावर आपण त्याचा गैरफायदा नको उचलायला. त्यामुळे मी भावनाला म्हटले की "मला तुमच्याकडे थांबायला योग्य वाटत नाही, पण तरीही मी आजची रात्र थांबेल आणि उद्या सकाळी लवकर माझ्या घरी निघेल." पाऊसही थांबायला तयार नव्हता. एक प्रकारे पावसानेच आमच्यातील ती भेट घडून आणली होती. मी ती भावनाची मदत समजत होतो, पण भावना माझ्यासोबत रात्री असं काही करणार होती की तो माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव असणार होता. भावनाने मला तिच्या बेडरूममध्ये झोपायला लावलं. आज दिवसभरात मी खूप थकलो होतो, त्यामुळे मला लगेचच झोप आली. जेव्हा मला सकाळी जाग आली तेव्हा मी पाहिलं की भावना माझ्या शेजारी झोपली होती. तिचा हात माझ्या छातीवर होता. ती मला जशी शेजारी दिसली तसं मी तिच्यापासून बाजूला झालो. ती रात्री ज्या अवस्थेत होती त्याच अवस्थेत ती माझ्या शेजारी झोपली होती. मला गाढ झोप लागल्यामुळे मला समजलं नव्हतं की ती माझ्या शेजारी कधी येऊन झोपली ते. मी उठल्याच्या दुसऱ्या क्षणी भावना उठून बसली. त्या मी तिला म्हटले की "भावना, हा काय फाजील प्रकार आहे? तू माझ्या शेजारी येऊन का झोपलीस?" तेव्हा भावना म्हणाली की "मी बाहेर सोफ्यावर झोपले होते, पण हॉलमध्ये मला फार थंडी वाजत होती, त्यामुळे मी तुझ्याजवळ येऊन झोपले." तेव्हा मी माझा शर्ट शोधू लागलो. माझ्या अंगावर तेव्हाही शर्ट नव्हता. माझा शर्ट मला हॉलमध्ये दिसला. शर्ट घालून मी पटकन तिच्या घराच्या बाहेर निघालो आणि गाडीत बसून मी माझ्या घरी पोचलो. आई वडिलांना मी सांगितलं की रात्री पाऊस असल्यामुळे मी जरा बाहेर हॉटेलमध्ये थांबलो होतो. अंघोळ करण्यासाठी मी बाथरूममध्ये गेलो तेव्हा शर्ट काढल्यावर समोर आरशात मला काही गोष्टी दिसली की ती पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मी निरखून पाहिलं की माझ्या छातीवर लिपस्टिकचे निशाण होते आणि माझी पॅन्टही थोडी मोकळी होती. तेव्हा मला हे कळलं नव्हतं की भावनाने हे माझ्यासोबत कधी केलं. तेव्हा माझ्या मनात असंख्य विचार येऊ लागले. मला वाटलं की भावनेने मला जे सूप पाजलं होतं त्यामुळे मला गाढ झोप आली होती
आणि झोपेत तिने माझ्यासोबत नको त्या गोष्टी केल्या होत्या. पण झोपेत असल्यामुळे मला काहीच जाणवलं नव्हतं. काल रात्री जे रोमांचक वातावरण तिच्या घरात तयार झालं होतं, त्याने तर मला भावनासोबत खूप काही गोष्टी करण्याची इच्छा होत होती. पण ती विवाहित असल्यामुळे मी माझ्या मनावर ताबा ठेवला होता व माझा पाय अजिबात घसरू दिला नव्हता. पण घडलेल्या प्रकारावरून मला हे स्पष्ट दिसत होतं की भावनालाही तेच हवं होतं, ज्याची इच्छा माझ्या मनात होती. त्या दिवशी मी माझं सगळं काम आवरलं. आज दिवसभर माझ्या मनात भावनाची प्रतिमा दिसत होती. माझ्या मनात येऊन जाऊन काल रात्रीचं भावनाचं ते रूप येत होतं. त्यामुळे आता माझ्या मनात जी इच्छा निर्माण झाली होती, ती इच्छा मी भावनाकडे बोलून दाखवणार होतो. तिच्या वागण्यावरूनही मला तसंच काहीसं वाटत होतं. कारण जेव्हापासून मी घरात बांधकाम बघायला जात होतो, तेव्हापासून तिची माझ्यावर नजर होती. हे तर मला स्पष्ट दिसत आलं होतं. 2 दिवसानंतर मी बंगल्याजवळ पोचलो. तेव्हा मी पाहिलं की कामगारांनी घराची भिंत पुन्हा पहिल्यासारखी केली होती. 2 दिवसांपासून पाऊसही पडला नव्हता. माझी नजर भावनाच्या घराकडे गेली. तेव्हा मला दिसलं की तिच्या घराचा दरवाजा लावलेला होता. इतर वेळी मी जेव्हा तिथे जायचो, तेव्हा ती बंगल्याजवळ आसपास दिसायची. पण आज भावना कुठेही दिसायला तयार नव्हती. मी इकडे-तिकडे नजर मारली, पण ती मला कुठेच दिसली नाही. शेवटी मी तिच्या घराच्या दरवाजाजवळ पोचलो. मला आता तिला कधी बघू असं झालं होतं. त्या घराजवळ पोचल्यावर मला तिच्या घरातून काही पुरुषांचा आवाज येत होता. मला वाटलं की तिच्या घरी कोणीतरी पाहुणे आले असतील. त्यामुळे मी तिथून परत जाणे योग्य समजलो आणि मी पुन्हा आमच्या बंगल्याकडे वळलो. तिला बघण्यासाठी माझे डोळे आतुर झाले होते. कारण तिच्याकडून मला पहिला अनुभव मिळणार होता. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत मी भावनाची वाट पाहिली, पण भावना काही घराबाहेर आली नव्हती. मी तेव्हा घराकडे जाण्यासाठी निघालो. रस्त्याने जात असताना मला माझा भाऊ भेटला. त्याला बघून मी आश्चर्यचकित झालो होतो. कारण त्या रस्त्यावर तो दिसणे मला अपेक्षित नव्हतं. मी त्याच्याजवळ जाऊन गाडी थांबवली. तेव्हा तो मला घाबरलेल्या अवस्थेत दिसला. त्याला मी विचारलं की राजू, तू यावेळेस या ठिकाणी काय करतोस? तुला तर यावेळी हॉस्टेलमध्ये असायला हवं होतं. तू येथे आहेस याचीही कल्पना तू मला दिली नाहीस. त्यावेळी राजू मला म्हणाला की दादा, मी तुला सगळं काही सांगेल, पण आधी आपण घरी जाऊयात. मला फार भूक लागली आहे आणि खूप दिवस झाले मला आईच्या हातचं जेवण जेवायची तीव्र इच्छा झाली आहे. राजूचं बोलणं ऐकून मी त्याला गाडीत बसवलं. घरी येऊन राजू जेवण लगेच झोपी गेला. आज रात्री मला झोप येत नव्हती. मी सारखी माझी कूस बदलत होतो. तेव्हा अचानक राजू त्याच्या जागेवरून उठून कुठेतरी जायला निघाला. मी त्याला आवाज दिला, पण तो माझ्याकडे बघत नव्हता. मला समजलं तो झोपेत चालत होता. मी त्याला धरून पुन्हा त्याच्या जागी झोपवलं. दुसऱ्या दिवशी काही झालं तरी मी भावनाशी माझी भेट घडवून आणणार होतो. कारण त्या दिवशी माझ्या जीवाला चैन पडणार नव्हतं. मी पुन्हा आमच्या बंगल्याजवळ पोचलो. काम कुठपर्यंत आले हे बघत असताना अचानक भावना तिथे आली. भावना आज साध्या साडीमध्ये होती, पण तिच्याकडे बघितल्यावर मला तर तिचं त्या दिवशी रात्रीचं रूप दिसत होतं. आज साडीवर भावना तेवढी सुंदर दिसत होती, जेवढी ती त्या रात्री दिसत होती. मला भावना आता मनापासून आवडू लागली होती. मी तिच्या विचारात गुंग होणार तेवढ्यात भावना बोलू लागली की विनोद, मला तुझी थोडी मदत हवी आहे. माझ्यासोबत येशील का? भावनाला कोणत्या गोष्टीची मदत हवी होती हे तर मला आता स्पष्ट दिसत होतं. तेव्हा मी काहीही विचार न करता तिला होकार दिला. तेव्हा ती मला म्हणाली की आपल्याला थोडं बाहेर जायचं आहे, त्यामुळे तू माझ्यासोबत चल आणि आपण माझ्या स्कूटीने तिकडे जाऊयात. मी तयार होऊन येते. काही वेळाने भावना तयार होऊन आली. ती जेव्हा तयार होऊन आली तेव्हा तिच्याकडे बघून तिला बघतच राहावंसं असं मला वाटत होतं. मी तिच्यासोबत स्कूटीवर बसून निघालो. काही वेळाने आम्ही एका चाळीजवळ येऊन पोचलो. ती चाळ बरीच मोठी दिसत होती. मी भावनाला विचारलं की भावना, तू मला कुठे घेऊन आलेस? तेव्हा भावना म्हणाली, माझ्या घराजवळ माझी थोडी इज्जत आहे, त्यामुळे मी तुला इथे घेऊन आले. इथे माझ्या एका मैत्रिणीची रूम आहे. भावना मला रूमवर घेऊन जाणार होती. म्हणजेच आज माझ्या मनात जी इच्छा होती ती 100% पूर्ण होणार होती. या विचाराने मी भावनाच्या मागे जाऊ लागलो. गाडीतून उतरून मी भावनासोबत चालू लागलो. तसा मी तिच्या मागे जात होतो. चाळीच्या एका कोपऱ्यात एक रूम होती. भावना त्या रूममध्ये शिरली तसा मीही त्या रूममध्ये शिरलो. त्या रूममध्ये पाहिलं की तिथे एक बेड होता आणि त्या बेडच्या शेजारी एक पाण्याचा माठ ठेवलेला होता.
तेव्हा भावना त्या बेडवर जाऊन बसली. त्या रूमची एकंदर हालत पाहता मला दिसलं की त्या रूममध्ये खूप अंधार आणि शांतता होती. पण माझं पूर्ण लक्ष एकच गोष्टीकडे होतं आणि मला ते लवकरात लवकर अनुभवायचं होतं. मी बेडवर बसून होतो. पुढच्या काही क्षणातच त्या रूममध्ये 4 धष्टपुष्ट व्यक्ती शिरले. त्यांच्याकडे पाहून मी थोडा संभ्रमात होतो. इथे नेमकं काय चाललंय याचा अंदाज मला येत नव्हता. तेव्हा पाहिलं की त्या 4 व्यक्तींमधील 2 व्यक्तींकडे DSLR कॅमेरे होते आणि तेवढ्यातच त्या रूममध्ये लाईट चालू झाली. त्या रूममध्ये भले मोठे लाईट्स होते. मी भावनाला विचारलं की भावना, हे सगळं काय चाललंय? तेव्हा भावना काही बोलायला तयार नव्हती. तिने तोंडाला स्कार्फ बांधलेला होता. मी तिला असं विचारत असतानाच एक धष्टपुष्ट आणि शरीराने भरलेले जाडजूड महिला तिथे आले. ती माझ्या शेजारी येऊन बसली. एका बाजूने भावना होती आणि दुसऱ्या बाजूने ती महिला. इथे काय चाललंय असं मी जोरात ओरडून बोललो. तेव्हा मला त्या 4 व्यक्तींमधील एक व्यक्ती म्हणाला की तू कितीही मोठ्याने ओरडलास तर या रूममधून कोणत्याही प्रकारे आवाज बाहेर जाणार नाही. तेव्हा मला समजलं की माझ्यासोबत नक्कीच काहीतरी विपरीत घडणार आहे. तेवढ्यातच एका व्यक्तीने एक मोठा रामपुरी चाकू काढून माझ्या दिशेने पुढे केला. त्यावेळी मी खूप घाबरलो होतो. तो व्यक्ती म्हणाला की आता आम्ही म्हणून तेच तुला करावे लागेल, नाहीतर तुला तुझा जीव गमवावा लागेल. तेव्हा मी फारच घाबरलो होतो. मी नको त्या गोष्टीत पडायला नको होतं हे मला चांगलं समजलं होतं, कारण मी माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भावनाच्या नादी लागलो. पण ही गोष्ट आता माझ्या जीवापर्यंत आली होती. पुढे भावना व त्या महिलेने माझ्यासोबत नको ते चाळे करायला सुरुवात केली आणि त्याचं पूर्ण शूटिंग ते कॅमेऱ्यात घेतलेल्या व्यक्ती करत होते. मला कळून चुकलं होतं की मला फसवलं जात आहे. तेवढ्यातच त्या खोलीचा दरवाजा वाजवला गेला. दरवाजा उघडला न गेल्याने तो बाहेरून तोडण्यात आला. तेव्हा भावना पोलिसांना तिथे बघून हादरली होती. पोलिसांनी त्या सगळ्या लोकांना अटक केली. ती एक टोळी होती जी की तरुण आणि कमी वयाच्या मुलांना महिलांच्या जाळ्यात फसवून त्यांच्याकडून लाखो रुपयाची मागणी करायची. आणि या गोष्टीला माझा लहान भाऊ बळी पडला होता. भावनाने त्याच्यासोबतही याच गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे भावनाला अडकवण्यासाठी आम्ही हा प्लॅन बनवला होता. राजूने मला त्याच्यासोबत घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याने मला सांगितलं होतं की हॉस्टेलवरून घरी येताना भावनेनेही त्याला तिच्या अदा दाखवून फसवलं होतं. खरं तर भावना हे तिचं खोटं नाव होतं. असंच कमी वयाच्या मुलांना फसवून त्यांना लुटण्याचे धंदे भावना आणि तिची टोळी करत होती. मी पोलिसांना याची माहिती कळवली व ट्रॅप लावून त्या टोळीला अटक करून दिली. भावनाने अशाच प्रकारे राजूचा व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्याकडून लाख रुपयाची मागणी केली होती. राजूने काही पैसे त्याला दिले होते, पण ते तेवढ्यावरच न थांबता राजूला ब्लॅकमेल करत होते की आम्ही तुझी व्हिडिओ व्हायरल करू. पण रात्री जेव्हा राजूला मी घरी येऊन गेलो होतो तेव्हा मध्यरात्री तो घरात एका कोपऱ्यात बसून रडत होता. तेव्हा त्याला मी विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा त्याने मोठ्या हिमतीने या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या. त्याच्या हिमतीमुळेच मला भावनाचा पडदा फाश करता आला. आमच्या बंगल्यासमोर तिचं ते घर तिने भाड्याने घेतलं होतं आणि तेही खोटी ओळख दाखवून. आज माझ्या भावाला त्या गोष्टीचा फार मोठा मनस्ताप झाला होता. नकळत तो डिप्रेशनमध्ये जात होता. त्याला सावरण्यासाठी बराच वेळ लागला. भावना आणि तिच्या टोळीला मी चांगलीच अद्दल घडवली होती. वेळीच ही गोष्ट माझ्या समोर आल्यामुळे राजूला वाचवण्यात मी यशस्वी झालो होतो. नाहीतर त्याच्यासोबत अजून काय काय घडलं असतं याचा मी अंदाजही लावू शकत नाही. नकळत मी अशा बऱ्याच तरुणांना फसण्यापासून वाचवलं होतं. भावना आणि तिच्या टोळीची बातमी समोर येताच बऱ्याच तरुणांनी त्यांच्यासोबतही अशा घटना घडल्याचं कबूल केलं. मंडळी, कोणाच्याही तात्पुरत्या गोड बोलण्याने भाळून जाऊ नका व अनोळखी लोकांवर लगेचच विश्वास ठेवू नका, कारण तुमच्या भोळेपणाचा फायदा घेऊन असे बरेच लोक तुम्हाला लुबाडण्यासाठीच बसलेले आहेत. त्यामुळे सावध राहा, जेणेकरून तुमची परिस्थिती राजूसारखी होणार नाही.